हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज झालेला जो काही F2चा पेपर आहे, एज्युकेशन प्रोसेस अँड सोसायटी, म्हणजे काय की आपले जे काही शिक्षण प्रक्रिया आहे आणि समाज, त्याचे इथं 1 मार्क्स डिस्कशन बघूया. 20 मार्क्सला पासिंग आहे. आय होप तुम्हाला पेपर व्यवस्थित गेला असेल. पहिला प्रश्न होता रिकाम्या जागा भरा. तर त्यातलं पहिलं होतं, जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते त्यास डॅश डॅश ज्ञान किंवा डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याला स्वभावजन्य ज्ञान म्हणतात किंवा साक्षात ज्ञान असं सुद्धा म्हटलं जातं. साक्षात म्हणजे जे ज्ञान आपल्याला डायरेक्ट भेटलं जाते, हे ना, डायरेक्ट नॉलेज किंवा साक्षात नॉलेज असंही म्हटलं जातं. ठीक आहे. दुसरं आहे, ब्रूस जॉयस व मार्शाविल यांनी एकूण डॅश अध्यापन प्रतिमाने प्रसिद्ध केली. तर 4 आहे. त्याच्यामध्ये काय ते कोणते 4 आहे? पहिलं असणार आहे ठोस अनुभव, ज्याला आपण म्हणतो अनुभव. दुसरं आहे निरीक्षण. तिसरं असणार आहे अमूर्त संकल्पना. आणि चौथा आहे सक्रिय प्रयोग, ॲक्टिव्ह जे काय एक्सपेरिमेंट आहे ते. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, व्यक्तीच्या वर्तनात पूर्ण अनुभवामुळे, प्रासंगिक क्रियेमुळे किंवा अध्यापनामुळे जो कायमस्वरूपी बदल होतो त्यास काय म्हणतात? तर त्यास अध्ययन किंवा काय म्हटलं जातं? लर्निंग असं म्हटलं जातं, है ना. आपण जे कायमस्वरूपी आपल्यामध्ये जे बदल होतात ते कशामुळे होतात? अध्ययनामुळे होतात. किंवा याच्यामध्ये ज्ञान रचनावाद सुद्धा काही काही विद्यार्थ्यांनी आन्सर लिहिलं असेल तर हे कन्फ्युजिंग आहे क्वेश्चन, त्यामुळे बघून घेऊया. तरी अध्ययनाच असणार आहे याचा आन्सर असं मला वाटतं. ठीक आहे. 4th क्वेश्चन बघूया. केंद्रामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम डॅश साली अस्तित्वात आला? तर आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे, 2005 साली माहितीचा अधिकार जो आहे, RTE, राईट टू इन्फॉर्मेशन, तो आलेला आहे, RTI. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यामध्ये लिहायची आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला 1913 मध्ये नोबेल प्राइज मिळालं? तर ते काय असणार आहे? गीतांजली. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भरपूर वेळेस रिपीटेड क्वेश्चन हा झालेला आहे. दुसरं आहे, आपल्या सिद्धांतामध्ये ZPD, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, ही संकल्पना कोणी मांडली? तर भरपूर वेळेस सांगितलेलं आहे, लेव वायगॉट्स्की, है ना. तुम्ही ते व्हिडिओ बघत नाही त्यामुळे तुम्हाला ते आलं असेल नसेल मला काही सांगता येत नाही. तर ZPD ही संकल्पनाला मांडलेली आहे वायगॉट्स्कीने. ठीक आहे, वायगॉट्स्की. ठीक आहे. त्यानंतर 3rd क्वेश्चन बघूया. अध्यापनाची व्याख्या लिहायची आहे. अध्यापन काय असतं? टीचर सेंटर असतं, शिक्षक केंद्रित असतं. अध्यापन कोण करतं? शिक्षक करतात. जे शिकवतात त्याला म्हणायचं आहे अध्यापन. 4th आहे, कुटुंब म्हणजे काय? तर प्रचोदनाच्या ज्या पद्धती असतात त्याला म्हणायचं आहे कुटुंब. किंवा एखाद्या ठिकाणी एक किंवा एकापेक्षा जास्त लोक किंवा समूह एकत्र येऊन राहतात, आपल्या जे काही परिवारासोबत राहतात त्याला म्हणायचं आहे कुटुंब. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 4 मार्क्स आणि ते 4 मार्क्स अशी म्हणून 8 मार्क्सचा हा क्वेश्चन होता. 60 ते 80 शब्दांमध्ये जे होते त्यामध्ये मानवी समाजातील शिक्षणाची गरज काय आहे ते या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं. शिक्षण का गरजेचं आहे? ठीक आहे. महात्मा गांधी यांनी सांगितलेली शिक्षणाची तात्कालीन ध्येय या ठिकाणी स्पष्ट करायचे होते. नई तालीम वगैरे जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं. जीन पियाजे यांनी सांगितलेले बालकाच्या विकासाचे 4 टप्पे, SPCF, खूप वेळेस सांगितलेलं आहे. SPCF ज्याला आपण संवेदगामक म्हणतो, क्रियात्मक, मूर्त क्रियात्मक आणि अनौपचारिक अवस्था, हे 4 स्टेज आहे. सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशन आणि फॉर्मर ऑपरेशन. एकदम सिंपल क्वेश्चन होता. त्यानंतर आहे, शालेय वातावरणातील मानवी घटक कोणते? तर ते लिहायचे होते. कोणते कोणते मानवी घटक असणार आहे? अध्यापन प्रक्रियेची वैशिष्ट्ये लिहायची होती. त्यानंतर अध्यापन प्रक्रियेत अध्ययनार्थीची म्हणजे विद्यार्थ्याची काय भूमिका आहे, स्टुडंटची काय भूमिका आहे ते या ठिकाणी लिहायचं होतं. त्याला ऑर क्वेश्चन होता. अध्यापनाची कोणतीही 6 सूत्रे लिहायची होती. IMP होतं, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. 6 सूत्रे आपल्याला माहिती आहे. सुगमाकडून दुर्गमाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे, पूर्णाकडून अंशाकडे, हे काय होते? 6 सूत्रे लिहायची होती. कुटुंबाचे शैक्षणिक कार्य काय असणार आहे ते लिहायचं होतं. कुटुंबाचं कार्य काय असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बालकांचं व्यवस्थितपणे संगोपन करणं, त्यांना शिक्षण देणं, नैतिक मूल्य शिकवणं, हे कुटुंबाचे कार्य आहे, बरोबर. मुख्याध्यापक म्हणून तुम्ही तुमच्या शाळेत RTE कायद्यातील मुख्य तरतुदींचा अंमलबजावणी कशी कराल ते लिहायचं होतं. त्यानंतर त्याला और क्वेश्चन होता, भारताचा एक संवेदनशील नागरिक म्हणून तुमची काय मूलभूत कर्तव्य आहे, त्याचं पालन तुम्ही कसं कराल ते लिहायचं होतं. नंतर अभ्यासक्रमाची निर्मिती करताना तुम्ही अभ्यासक्रम निर्मितीची कोणती तत्त्वे विचारात घ्याल. त्यानंतर आहे ज्ञान रचनावादी पद्धत, हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. व्याख्यान पद्धत म्हणजे काय आणि तिचे फायदे मर्यादा लिहायचे होते. अध्यापनाची तत्त्वे लिहायची होती. एकदम सिंपल असा क्वेश्चन पेपर तुमची जी होती ती होती.
वायगॉत्स्की आणि पियाजे, लेव वायगॉत्स्की आणि पियाजे दोघांवरही यावेळेस क्वेश्चन विचारलेला होता. जवळपास 4 मार्काचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला होता. जर तुम्ही थिअरीज व्यवस्थित बघत असाल, वाचत असाल, तर तुम्हाला ते व्यवस्थितपणे लिहिता आलं असेल. ठीक आहे. आय होप की तुम्हाला ही जी काही पेपर आहे तो खूप छान प्रकारे गेला असेल. पेपर खूप सोपा होता. काही अडचण कुणाला आलेली नसेल. जर काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल तर आपल्याला टेलिग्रामला मेसेज करा. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.